म्हणतात की देवाची भक्ती ही कधीही कुठेही करावी, पण हाच भक्तिरस जेव्हा रेल्वेमध्ये उफाळून येतो तेव्हा बघूया हास्याचा ट्रॅक कसा रंगतोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. गे काकू ही काय हलत नाही आता इथेच राहता वाटता. होय 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 आलंय. आग लागली त्या ट्रेनला ती हा हाय हालायचं नाव घेते किती वेळ एकाच ठिकाणी उभी आहे गरम केवढं होत आहे. नाही तर काय फटकेली का आजच बंद पडूची होती. हे बाबू काय रे खायचं स्टेशन हिला या हे 8 वेळा सांगितलंय दिवाण खवटी जा. 8 तास झाले आहे सर दरड कोसल्या गाडी दिवाण खवटी का जा. परत परत विचारता दिवाण खवटी. काय रे हॉरर पिक्चर मधल्या गावासारखं नाव वाटतं ना. दिवाण खवटी. दिवाण खवटी. दिवाण ए, खवटी. मेल्या काय कसं चालू लागला तुका. आता हसते ती आता आपला जन्मच हसवण्यासाठी आलाय. वयसासाठी झालाय दिवाण खवटी. नाचण्यासाठी फक्त काय ते काय असं टाइम आहे हो. गणपतीचो पहिलो दिवस आणि आम्ही हैसर अडकून पडला. काय गे माझं गणपती थंय माझी वाट बघत बसलो असत. मी डॅडाला सांगितलेलं ग आजी की आपण ना बाय रोड जाऊयात म्हणून. मला माहितीच नाही का डॅडाने ट्रेनची तिकीट काढली आहेत म्हणून. नाही बाय. ट्रेन मध्ये मजा नाही कुठं ट्रेन ए, ए, मर तुम्ही गप जरा बाय. या ट्रेनवर ना वर्षात एकदाच दरड कोसळता. ते मेलाने जो मुंबई गोवा हायवे बांधला तो बांधला तर दरडीत ना. ही ट्रेन बंद झाली तर चालू तरी होता. तो रस्ता बंद झाला की बंद. थैसरच गणपती सगळं थैसरच. तुका म्हणलं होतंय महिनाभर आधी तिकटा काढ म्हणा. हे आहे 3 महिने आधी बुकिंग केले सगळं फुल होता आहे. दादा गाडी सोडली ती पण फुल होती. तुमका ना देवाचा काय नाही काम पाहिजे तुमका फक्त. डॅडा कंटाळा आलाय. बोर होतोय मला. डॅडा उतरव ना इकडून. मी आहे ना ए. म्हणजे मी टाइमपास करू शकतो यांचा. मला इंग्लिश गाणं येतं. कोणाला मला तुका इंग्लिश गाणं येतं. हा. घे बाय माझे गा गा बघू. वे आंबे ओ वेळांबे वे ओ गा परत एकदा गा. वे आंबे ओ वेळांबे वे ओ वे ओ. ते वे ऑन वे ओ असं आहे. ते वे ऑन वे ओ. तर म्हणलं हा मेला काय जर इंग्लिश गाणं. ह्या काय इंग्लिश शिकत शिकत आमच्या इंग्लिशच्या गुरुजी पिटी करूक लागले. आता सगळं सांगशील आता. डॅडा एक दरड आता पुढे कोसळली आहे ना. हा मग अचानक आपल्या ह्या डब्यावर कोसळली आणि आपण मेलो तर. अयो, काय बोलतो नाही दरड नाही कोसळणार. दरड कोसळण्याच्या अगोदर ना भूगर्भातनं आवाज येतो. कान तीक्ष्ण असतील ना त्यांना ऐकू येतो. माझं कान तीक्ष्ण आहेत. मी लगेच सांगेन तुम्हाला. शेवण शेण आहे ना माझा. मी एवढा हुशार आहे ना कायच्या काय. आईन्स्टाईन जर माझ्या वर्गात असताना तर दुसरा आला असता. झालं ना बाय. बसतोस काय जागेवर. कुत्रांचा कसा असता. कुत्रांचा त्यांका आधी सेम कुत्रा ह्या का आधी कळता कुत्रांसारखा. डॅडा मला खरंच खूप कंटाळा आलाय यार. दिवाण खवटी. याचा जास्त कंटाळा आलाय डॅडा. 1 मिनिट जरा इथे. आता हा सुरू. मी काय म्हणतोय हे आयटम सोडून द्या. माझ्याकडे नवीन आयटम आहे. हा हा करून दाखवतोय. टाइमपास एकदम एकदम टाइमपास. हा. कोकण रेल्वेत फेरीवाले येतात माहिती आहे. हा. ता करून दाखवतोय. फेरीवाले. फेरीवाले बेस्ट आहे बेस्ट आहे. हा वा. अशी बादली असतात ती कोल्ड्रिंक बिल्ड्रिंकची आणि ते चालतात. ये थंडगार पाणी बोट वर. क्या बात. ये थंडगार पाणी बोट वर. ये मेला हे काय करत. अरे दादा आता काय आहे ता कोकण रेल्वे आपली डोंगरातून जाताना मध्ये डुंगो येतात. अजून एक काय मानगावात ना वेफरवालो येतात. वेफरवालो तो असं विकता. मामा मामीची जोडी आहे हा ती. या मामीने बनवले मामाने आणले वेफर वेफर वेफर. या मामीने बनवले मामाने आणले वेफर वेफर. मस्त आहे की नाही. आणि अजून एक येतात त्याच्या मागणं येतात तो घाबरवता. हा आले पाकवले. आले पाकवले. या सगळ्या आरूक बारूक खाऊन झाल्यानंतर पचव खवा म्हणून अजून एक माणूस येतात.
रमेश दाखव बघू. दही दही आली की नाही मजा आली की नाही समोर लावलं ना तर मजाच येते. मांडीवर बसणार आहात? मजा येते समज एकदा काय सांगा तुमचा दही बाय घे. अरे माझी झोप मोडलीस ना बाचाऱ्यानो. आता हे उठलेत, आता हे यांची भाषा घेऊन कोकणात घुसणार. तुमचं ते एवढं बरं का झोपलं दिसत नाही तुम्हाला. गप राहता दादा इथला गणपतीचा पहिला दिवस आपण हैसर अडकून पडलो तुका झोपेची पडली हा? असू दे मामा. माझं गणपतीचं मामा झोप तू झोप. झोपा, झोपा. मामा झोप. सावकाश हा ओ मोऱ्यानू का भाऊ शांत का. अरे वसण तुम्हाला तर माहिती आहे काय मी बोललो की तुफान येतं. खरं मग म्हणता दादा बोलतो. अरे पण दादा का बोलतो कशासाठी बोलतो विचारायला का नाही कशाला बोलतो? का बोलतात सगळं एकदम मस्करी विचारायला ह्या काय का नाही विचारायला का नाही झाला अरे काय झालं काय म्हणजे घराकडे गणपती बसलेले आहेत हा. हा त्याच्यासमोर भजन नको व्हायला आरत्या नको व्हायला बरोबर. आपण इथं अडकलेल्या ट्रेन मध्ये ते पण आहे खरंच आहे. ते माझं गणपती माझी वाट बघत बसलो असत बाय मला लय. आहे एकच सारखं रिपीट करतो जरा गप राहू. हो मोळ्यानू काय दा मला तर वाटतं ना देवच आपली परीक्षा घेतोय. कशी म्हणजे? काय? म्हणजे ही दरड कोसळली हा. ना ती त्यांनीच कोसळला नाही म्हणजे आणि तो आता आपल्याकडे बघतोय की हे कसं मार्ग काढतील यात ना. म्हणजे याच्यात- म्हणजे डू यू मीन बाप्पा आता पण आपल्याला बघतोय. हो बाय हा देव सगळ्या चरात चरात असतो होय होय खराय खरं आहे. खरं आहे. मग असं असेल तर आपण इथेच भजन करूयात ना. म्हणजे तिथे घरात जाऊन देवासमोर केलं काय आणि इथे गाडीमध्ये केलं काय बाप्पा जर बघत असेल तर ते त्याला पोहोचेलच ना. हा खरं आहे. होय. पोरगे हा केवढा सुचवलाय केवढा नाही तर काय? हे बघता काय पोरांनो घ्या. एक नंबर. काय घे? चालेल, चालेल. गेलं का? काय गेलं? मस्त एक जोरदार होऊन जाऊ दे भजन. काय म्हणतो होय. बोला पुंडली कवरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज के जय. हरी हर गणपती बाप्पा. येडे झालो काय तुम्ही काय बाचाऱ्यानो? काय झालं मामा. असा नाचलं तर तू गाडी चालू होणार आहे. दरड कोसळले वाचाड्यानो दरड. कळतं काय नुसतं सुख कर तसं केलं तर होणार आहे. डॅडा ही डॅडा गाडी हल्ली. हे गाडी- हे पोरांनो थांबू नका गाडी हल्ली चला वाचवा. नाही जाते पुढे गाडी. योग असेल हल्ली? सो सॉरी. मला वाटलं ते भजन केल्यावर गाडी पुढे जाते. आम सो सॉरी. अरे तेच सांगतोय तुमच्या लक्षात येतच नाही वासाड्यांनो. दरड कोसळले दरड. इथं गाडी थांबणार सगळी इकडे इकडची तिकडे दगडी काढल्यावर मग चालू होणार आहे ना. का तुमच्या डोक्यात हाय ते नुसतं चुक करता तू डॅडा परत गाडी हल्ली. डॅडा परत गाडी हल्ली. ह्या काय रे आणि? एक मिनिट काय आला? बघितलं बघितलं चमत्कार. मग तुझ्या भावा नुसती कंबर हलवला तर गाडी हालायला लागलेली आहे. मला वाटतं आपण जर सगळं नाचली ना तर गाडी अशी सुसाट पडेल. काय म्हणतो हो, बरोबर. तिथेच आहे अजून गाडी. हल्ली ना मग बरं, उगाच काहीतरी सांगता गप राहा. एक मिनिट आलं लक्षात आलं काय देवाचा चमत्कार केवढा आहे बघा. काय झालं काय म्हणतात तो खोटं नव काय देवाची करी नारलात पाणी. अहो काय तर मुद्द्याचं बोला. तर सांगताय मग ह्या मनुष्यान कंबार हलवला आणि तेव्हा गाडी हल्ली. बरोबर आहे. मग देवाला ह्याचा नाच आवडलेला आहे. वहिने तुझ्या भावाचा नाच देवाला आवडलेला आहे. काय सांगतो? ए पश्या तुझ्या मामाला सांग नाचायला. तुला सांगतो ट्रेन सुसाट पलते का नाही. हा? मामा मामा येतो. मामा ये बघू. अरे नाही रे अरे मामा बोलतात अरे, ते तर बघा. माझी- बघूया तर. मोरंग अरे देवाचा लय कथा अरे बघूया तर. देवाने मला कव द्याला ना. बरोबर, बरोबर. सावकाश. मामा मामा दादा नाच रे. तुझं सुख करता डॅडा गाडी हल्ली. खरंच हल्ली गाडी. मामा तुझं दुःख हरता. परत हल्ली डॅडा गाडी. अरे गाडी खरं झालं. खरं चालली. मामा तू नाचतो गाडी खरं झालं. मामा नाच. मामा नाच. मामा नाच. अरे काय
आजोबा आजोबा प्लीज नाचा ना प्लीज एकदा नाचा अरे तुम्हाला Please, केलं एकदा कसं नाही माझ्यासाठी दरड कोसळले ते सगळं बाहेर काढल्यावर हो गाडी सुटल ना दादा 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 नाच रे देव बसलो घरात एकदा पाया पडते दादा तू नको पाय पड, तू नको पाय तुम्ही पड. गाणं उचला. घ्या, बाय बाय तुझ्यासाठी हा. तुझ्यासाठी नाचते मी उद्या दादा गाडी थांबली मामा काय करतोय नाच ना ट्रेन जाते पुढे अरे वसाडून आता नाचलं तर मी डायरेक्ट ढगात जाईन आता हा मग ठीक आहे तुमच्या नावाचा मंडळ काढू कैलासवासी अरुण कदम मंडळ म्हणू अहो, मी काय म्हणतो मामा मी काय म्हणतो तुम्ही नाचा तुमच्यावर गाणं येईल नाच रे कदमा ट्रेनच्या डब्यात नाच रे कदमा नाच छोटा छोटा कदम नाचला रे नाचून नाचून कदम कसा सुजला रे ऐका ना. आजोबा एकदम एकदा. एकदम अहो ऐका देवान कौल दिला ना नाही. दादा तुम्ही नाचव तर ट्रेन पुढे जाईल का ना दादा, नाच ना रे, नाच. वहिनी भावाला हो मामानू तुम्ही असं काय बोलताव ना आखी ट्रेन येऊन तुम्हाला थोबडवल नाही ते काय मी थोबडं तुला आजोबा एकदा नाचा ना. मामा माझ्यासाठी. मामा पुढे उचलतो Please, मामा माझ्यासाठी. मामा एकदा अरे मामा. वसाडून तुम्हाला ए, कळतंय पार्वतीच्या बाळा आजोबा सॉरी झालं. अरे हल्लीत ना गाडी हल्ला नाही गाडी तिथेच हल्ला आहे. नाही हा? हल्ला गाडी तिथेच आहे अजिबात हल्ली नाहीये दादा आता तर आजोबा पण नाचत होते ना तरी पण नाही हल्ली. नाही काहीतरी खोट आहे मग काहीतरी वाईट आहे. करली की. ओए पुत्रा कुत्रा ओए बादशाह की गल है गाना शाना क्यों बंद कर दिया भाई ए मेल्या पम्या गाडी गेली भटिंडाची आहे नाही नाही गाडी बघण्यात जा ह्यो चुकला वाटतं अरे नाजी गड्डी है ना बटिंडे दी नहीं है ये जो बंदा है ना ये है का बटिंडे दा ओ कोकणातले गदर गाडी थांबली का ओ गड्डी दा क्या है रुक जाती है अब पहाड़ से पत्थर लुढ़क गए आ गए पटरी दे सामने रुक गई गड्डी और गड्डी दा क्या है जिंदगी रुक जाती है पाऊ हे मोटरमैन हे मोटरमन आहे और 4 घंटे है ना गड्डी इतनी रुकेगी तो गाना शाना बजाओ और क्या है ना ये जो गणपति दा त्योहार हैगा ये मैनू बड़ा पसंद हैगा आम्हाला पण ओदे वास्ते मैं अपना ट्रांसफर इत्थे कोकन विच लिया सी हाँ मैंने लिया सी उत्थे वो जो की हैगा वो की भजन, 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 भजन. वो भजन है ना इत्थे दिल नू टच करांगा बाजे कलेजे विच टांड पड़ती है पाओ टांडी और लस्सी की तरह घुल जाता है वो भजनी ओ बजाओ ओ बजाओ और रुक जा बाल्या डान्स पण आहे आमच्याकडे हाँ, वो भी बढ़िया है बालिया डांस ओ बजाओ और जूते शुत्ते निकाल बाली नाचणार आहे तुम्ही संस्कार, संस्कार. या, 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 या. दादा आलाय आपण डान्स सुरू करूया ए, हुया हुया ए, हुया हुया चालू काय वर? ओए बंदर दे पुत्तरी ओ याऊ याऊ होंदा है काके अच्छा, हाँ, याऊ, याऊ. मेरे नाल नाचेगा ओ बजाओ किती सुंदर किती गोड परफॉर्मन्स येस प्रसादा लाजवाब भयानक एनर्जी होती या स्किटमध्ये आणि ती अशी भिडली इथपर्यंत फार मजा आली फारच मजा आली खूप गोड कॉन्सेप्ट होती खूप एनर्जेटिकली ती परफॉर्म करायची होती आणि अरुण आज म्हणजे आ हा हा क्या बात आहे लाजवाब ही गणा धावरे असो किंवा तुझं सुख करता ही सगळी गाणी ऐकल्यानंतर जेवढी ताकद मिळते जेवढी ऊर्जा मिळते तेवढीच शांतता एक ओंकार ऐकलं ना की पण मिळते हा जो मिलाप आहे तो भाषे पलीकडचा आहे तो धर्म पलीकडचा आहे तो जाती पंथा पलीकडचा आहे आणि त्यामुळे एक अत्यंत उत्तम मेसेज तुम्ही या स्किटद्वारे मांडलात त्याबद्दल तुमचे आभार मानायला हवेत धन्यवाद अप्रतिम सई सुरेख परफॉर्मन्स होता आजच्या काळात जिथे एकी ही फक्त फॅन्टसी राहून गेली आहे त्या पार्श्वभूमीवर हे प्रहसन खूप महत्त्वाचं वाटलं मला असं वाटतं क्रीडा आणि सामाजिक उत्सव या निमित्ताने जी एकी पाहायला मिळते ती आपल्या फॅन्टसीमधलीच असते खरी आणि हे दृश्य बघून मला फार बरं वाटलं वेगळा कॅरेक्टर श्यामदादा फारच मस्त मजा आली तुम्हाला बघून आणि तुम्ही खरंच प्रॉपर वाटताय मज्जा आली एकदम म्हणजे घुसलात कॅरेक्टरमध्ये गणपती बाप्पा मोरया मोर्या मोर्या खरोखरीच खूप छान लिहिलं होतं कॉन्सेप्ट छान होतीच देव काय फक्त घरी एका चराचरात वसलेला आहे ते म्हणा किंवा आपण नाचल्यामुळे भजनामुळे थोड्या गाडी सुरू झाली हे तुम्ही अतिशय काय म्हणत ना चीजी नाही केलं
त्याचा जो एंड आहे एक नॉन महाराष्ट्रीयन येऊन सांगतो की आम्हाला हे किती आवडतं आणि प्लीज कंटिन्यू करा. या गोष्टी खूप छान पद्धतीने मांडल्या, त्यासाठी तुमचं खूप अभिनंदन. कीप इट अप. एक थँक्यू. मिनिट, एक प्राजक्ता बसतेस?